चिपळूणमधील खडपोली गावी त्रैवार्षिक जत्रोत्सवाचं 25वे वर्ष साजरं होत आहे। यंदा रौप्य महोत्सव वर्षी सत्यनारायण पूजा, दिंडी सोहळा, हरिपाठ, कीर्तन, कबड्डी, क्रिकेट असे विविध कार्यक्रम साजरे करत भव्य जत्रा संपन्न झाली। गोंदिया येथे 3.5 वर्षाच्या चिमुकल्यानं पहिला रोजा ठेवला। यामुळे बिलाल अमान खान या चिमुकल्याचं श्रद्धेचं कौतुक होत आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर संघटनांनी काढलेला लॉंग मार्चचा आज चौथा दिवस आहे। संगमनेर तालुक्यातील निजनेश्वर येथे मुक्कामी असलेले आंदोलक विखे पाटलांच्या लोणी गावाकडे निघालेले असून तिथेच ठिय्या मांडणार आहेत। वाशिमच्या कारंजा नगर परिषदेनं यावर्षी कोणतीही करवाढ न करण्याचा निर्णय घेतलाय। शहर विकासाला प्राधान्य देत 130 कोटीहून अधिकचा अर्थसंकल्प बहुमतानं मंजूर करण्यात आलाय। उपनगराध्यक्ष फिरोज शेकुवाले यांनी याबाबत माहिती देत पायाभूत सुविधा, नागरी सुविधा आणि विकास कामांवर भर दिला जाणार असल्याचं सांगितलंय। पालघरच्या बेरिस्ते गावात बिबट्याने एका कुत्र्याची शिकार करून पळ काढला। ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। गोंदियात धान लागवड क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे। शेतकरी मका आणि भाजीपाल्यासारख्या पर्यायी पिकांकडे वळलेत। यंदा रब्बी हंगामासाठी 6200 हेक्टरवर धानाची नर्सरी ही तयार करण्यात आली आहे। अलिबागचा पांढरा कांदा बाजारात आलाय। औषधी गुणधर्म असलेला आणि भौगोलिक मानांकन मिळालेला अलिबागचा कांदा जगप्रसिद्ध आहे। या कांद्याला विदेशात मोठी मागणी असते। अवकाळी पावसामुळे हिंगोलीत ज्वारी आणि गहू पीक जमीनदोस्त झालंय। वसमत शहरालगत असलेल्या शेतीचं नुकसान झालंय। पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। बदलत्या हवामानाचा परिणाम मंडणगड येथील कासव महोत्सवावर झालाय। फेब्रुवारी ते मार्चमध्ये बाहेर निघणारी कासवांची पिल्लं यावर्षी एप्रिलमध्ये बाहेर पडण्याची शक्यता आहे। वाढत्या उष्णतेचा परिणाम कासवांच्या जन्मदरावर होण्याची भीती व्यक्त होते आहे। नमाज पठण प्रकाराची मालेगाव महापालिकेकडून गंभीर दखल घेत विद्युत अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन करण्यात आलंय। विद्युत विभागाच्या कार्यालयात नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। शहरात त्याचे पडसाद उमटले होते। भंडारा गोंदिया परिसरात उघडकीस आलेल्या बाळ विक्री प्रकरणी 10 सदस्यीय एसआयटी स्थापन करण्यात आली। पथकाचं नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी करणार आहेत। संबंधित रुग्णालय, संशयित व्यक्ती आणि दलालांची कसून पडताळणी केली जाईल। दोषींवर कठोर कारवाईचे संकेत देत प्रशासनानं नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे। 249.772 किलोमीटरचं चौपदरीकरण पूर्ण झालं असून केवळ 9.881 किलोमीटरचं काम शिल्लक आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागानं दिलेल्या माहितीनुसार या महामार्गाचं 96.23% काम हे पूर्ण झालं। येवला तालुक्यातील रायते शिवारात असलेल्या प्लायवूड कंपनीला भीषण आग लागली। आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली। घटनेवेळी कंपनीत सुमारे 30 ते 40 कामगार अडकले होते। स्थानिकांनी मदत कार्य करून सर्व मजुरांना सुरक्षित बाहेर काढलं। आगीचं कारण अस्पष्ट आहे। जळगावातील खानदेश महोत्सवात प्रशासनाला राष्ट्रगीताचा विसर पडला। सागर पार्क मैदानावर महापालिकेतर्फे खानदेश महोत्सव आयोजित केला। कार्यक्रमात वंदे मातरम गायन झालं, मात्र राष्ट्रगीताचा विसर पडल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली। या प्रकाराबद्दल महापौर दीपमाला काळे यांनी दिलगिरी व्यक्त केली। भंडारा जिल्ह्यातील तिर्री गावात रात्रीच्या सुमारास 2 अस्वलांनी शिरकाव केल्यानं खळबळ उडाली। हे अस्वल चक्क बोरीच्या झाडावर चढून बोरे खाताना आढळले। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। रत्नागिरी जिल्ह्यात काजू उद्योगात नियोजनाचा अभाव आहे। त्यामुळे शेतकरी संपूर्ण फायद्यापासून वंचित राहतात। जिल्ह्यात काजू बियांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग उभे राहिले असले तरी काजू बोंडे मात्र प्रक्रिया उद्योग अभावी मोठ्या प्रमाणात वाया जात आहेत। रत्नागिरी परिमंडळात विजेचे 25 कोटी 91 लाखांची थकबाकी जमा झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील
708 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला। बिलांची मासिक भरणा नियमित होत नसल्यानं 1,67,825 ग्राहकांकडे तब्बल 25,91,00,000 रुपयांची थकबाकी आहे। धुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात साधारण 3 ते 4 टक्क्यांची घट झाली आहे। वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यात घट होत आहे। गेल्या फक्त 10 दिवसात धरण प्रकल्पातील जलसाठा 3 ते 4 टक्क्यांनी घटला आहे। विज्ञान आणि पर्यावरण केंद्रानं प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात पहिल्या क्रमांकावर आलाय। 2023 मध्ये महाराष्ट्रात तब्बल 2,518 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे।